हाय फ्रेंड्स, मी ओम बबन वाघमारे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वाघमारेच अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 1 मधला 4th क्वेश्चन सोडवणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1 मधले 3 पण क्वेश्चन सोडवलेले आहेत. या क्वेश्चन मध्ये आपण 4th क्वेश्चन सोडवणार आहोत. 4th क्वेश्चन आहे फ्रेंड्स, ड्रॉ अ राइट एंगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच साइड्स, व्हेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स लाय. म्हणजेच की आपल्याला एक राइट एंगल ट्रायंगल काढायचा आहे आणि त्या राइट एंगल ट्रायंगलच्या साइड्सला, सर्व साइडला आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचा आहे आणि त्याचा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स कुठे आहे हे आपल्याला तिथे सांगायचं आहे. तर फ्रेंड्स, सोडवूया. तर मी इथे राइट एंगल ट्रायंगल काढलेला आहे. या राइट एंगल ट्रायंगलला मी आता परपेंडिक्युलर बायसेक्ट करतो. फर्स्ट मी क्यू आर या साइडला बायसेक्ट करतो, परपेंडिक्युलर बायसेक्ट. तर मी अंदाजाने हाफ मेजर घेत आहे आणि एक आर्क मी इथे आणि एक आर्क इथे मारतो. हेच मेजर न चेंज करता मी इथून सुद्धा आर्क मारतो आणि इथून सुद्धा आर्क मारतो. तर आपल्याला हे 2 पॉइंट मिळालेले आहेत. या दोन्ही पॉइंटला आपण एकमेकांशी जॉईन करून घेऊया. तर मी या पॉइंटला जॉईन केलेला आहे आणि आपल्याला याची प्रॉपर्टी माहिती आहे की परपेंडिक्युलर बायसेक्टर जेव्हा आपण एखाद्या सेगमेंटला करतो तेव्हा त्याचे अँगल 90 डिग्री फॉर्म करतात. तर ही आपण इथे करून घेऊया. आता नेक्स्ट आहे सेगमेंट पी क्यू. ही सेगमेंट आता आपण परपेंडिक्युलर बायसेक्ट करूया सेगमेंटला. फर्स्ट मी हाफ मेजर घेतो. अंदाजानेच घ्यायचा आहे आपल्याला. मी ह्या थोडेसे मोठे करतो. तर फ्रेंड्स, इथे 2 पॉइंट मिळालेले आहेत, हा आणि हा. या दोन्ही पॉइंटला आपल्याला जॉईन करायचं आहे. तर या दोन्ही पॉइंटला मी जॉईन केलेलं आहे. आता लास्ट सेगमेंट आहे पी आणि आर. तर या सेगमेंटला सुद्धा मी आता परपेंडिक्युलर बायसेक्ट करतो. तर फर्स्ट मी अंदाजाने हाफ मेजर घेतो आणि एक पॉइंट इथे आणि एक पॉइंट इथे मारतो. हेच मेजर न चेंज करता या पॉइंट वरून सुद्धा मी एक आर्क मारतो आणि एक आर्क इथे मारतो. हे मी थोडंसं मोठं करतो. तर आपल्याला हे जे 2 पॉइंट आहेत हे मिळालेले आहेत. या दोन्ही पॉइंटला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. मी आर्क मोठे मारले आहेत. तर आता मी फ्रेंड्स या राइट एंगल ट्रायंगलला परपेंडिक्युलर बायसेक्ट केलेला आहे. त्याचा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स हा इथे आहे. याला आपल्याला माहिती आहे की याला सी नाव असते. तर आपण इथे असं लिहू शकतो की याचा जो पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स आहे हा हायपोटेनस मध्ये आहे, म्हणजेच की हायपोटेनसच्या मधात आहे. तर फ्रेंड्स, आपण इथे स्टेटमेंट लिहून घेऊया. तर इथे आपल्याला मेन्शन करायचं की पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स कुठे आहे. तर मी इथे स्टेटमेंट लिहितो. ती स्टेटमेंट तुम्ही तिथे लिहा. इथे मी साइडला लिहित आहे, तुम्ही खाली लिहा. द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स ऑफ अ triangle is on hypotenuse of triangle. म्हणजेच की याचा जो पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स आहे हा हायपोटेनस मध्ये आहे, हायपोटेनस वर आहे आणि त्याच्या मीडियम मध्ये आहे. तर आपण इथे लिहिलं आहे द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल इज ऑन हायपोटेनस ऑफ ट्रायंगल. म्हणजे फ्रेंड्स, तर आपण इथे 4th क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तर आता आपण 5th क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर इथे आता आपला लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे. लास्ट क्वेश्चन म्हणजे 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन आहे, मैथिली, शैला अँड विजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टंट फ्रॉम द 3 हाउसेस. Which geometrical construction should be used to represent this? Explain your answer. म्हणजेच की मैथिली, शैला आणि अजय हे तिघं पण 3 कोपऱ्यामध्ये राहतात
आणि त्यांच्या घरापासून हे जे टॉय शॉप आहे हे समांतर अंतरावर आहे, म्हणजेच की तिघायच्या पण घरापासून ते सेम अंतरावर आहे. तर आपल्याला कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यामध्ये होत आहे ते आपल्याला तिथे सांगायचं आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे. तर फ्रेंड्स सोडवूया. तर इथे 5th क्वेश्चनचं सोल्युशन आहे. त्यांनी आपल्याला 3 जणांचे घर सांगितलेले आहे. फर्स्ट आहे मैथिलीचं घर, मैथिलीचं आणि शैल्याचं इथे धरू आपण अंदाजाने, आणि अजय इथं. तर इथे एक ट्रायंगल निर्माण होतो. या ट्रायंगल आपण हा काढून घेऊया ट्रायंगल. तर मी इथे ट्रायंगल काढलेला आहे. इथे आपल्याला सांगितलं आहे की जे टॉय शॉप आहे त्यांचे इक्वल डिस्टन्स आहे, म्हणजे की तिन्ही पण घराच्या. तर इथे आपण टॉय शॉप देऊया. हा टॉय शॉप आहे. हे टॉय शॉप इक्वल डिस्टन्स मध्ये आहे या तिन्ही पण घराच्या. तर आपल्याला इथे प्रत्येक साईडला परपेंडिक्युलर बायसेट करावं लागेल, तेव्हा आपलं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन होईल. फर्स्ट आपण अंदाजाने एक माप घेऊया आणि इथे एक आर्क मारून इथे सुद्धा एक आर्क मारूया. हेच मेजर न चेंज करता इथून आणि इथून आर्क मारूया. या दोन्ही पॉइंटला जोडून घेऊया. हे लाईन मी थोडीशी एक्सटेंड करतो. आणि आता नेक्स्ट आहे एम ए. या सेगमेंटला सुद्धा आपण परपेंडिक्युलर बायसेट करूया. तर या दोन्ही पॉइंटला आपण जॉईन करूया. तर मी पॉइंटला जॉईन केलेला आहे. आता लास्ट आहे एम आणि एस. या सेगमेंटला आता आपण परपेंडिक्युलर बायसेट करूया. हा जो पॉइंट आहे, हे दोन पॉइंट, या पॉइंटला आपल्याला जॉईन करायचं आहे. तर इथे आपण या अँगलला, या ट्रायंगलला आपण परपेंडिक्युलर बायसेट केलेला आहे. तर इथे हा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स आहे. तर हा जो आता हा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स या तिन्ही पण सेगमेंट पासून सेम अंतरावर आहे, म्हणजेच की हा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स म्हणजेच की टॉय शॉप. हा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स म्हणजेच की टॉय शॉप. तर इथे आपल्याला हे वाला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन काढायचं आहे. तर आता आपल्याला हे एक्सप्लेन करूया. तर फ्रेंड्स इथे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर मी इथे स्टेटमेंट लिहितो. फ्रॉम गिवन डाटा we draw a triangle segment MS, segment SA, segment MA is the sides of triangle toy shop is equal distance from houses, so we draw
perpendicular bisectors of each side of triangle point of congruence of a triangle is the location of टॉय शॉप. तर फ्रेंड्स इथे आपण 5वा क्वेश्चन पण सोडवलेला आहे. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट झालेला आहे. आता आपण फर्स्ट चॅप्टर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यामधला नेक्स्ट टॉपिक शिकणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे फ्रेंड्स कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल. म्हणजेच की ट्रायंगल कसा काढायचा हे आपल्याला इथे शिकायचं आहे. पण इथे आपल्याला कधी अँगल दिलेले असतात किंवा कधी एखाद्या सेगमेंटचं मेजर दिलेलं असतात, त्यावरून आपल्याला इथे ट्रायंगल काढायचे आहेत. तर फर्स्ट आहे फ्रेंड्स टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ इट्स 3 साइड्स. म्हणजेच की ट्रायंगल मध्ये 3 साइड्स असतात हे आपल्याला माहित आहे. आणि जेव्हा आपल्याला त्या 3 साइडचं मेजर दिलेलं असतं आणि तेव्हा आपल्याला ते चॉकच्या साहाय्याने ट्रायंगल काढावा लागतो. तर फ्रेंड्स असाच एक अँगल आपण काढून बघूया. हेच एक्झाम्पल आपण घेऊया. फ्रेंड्स तर मी इथे एक्झाम्पल लिहिलेलं आहे. इथे ड्रॉ ट्रायंगल XYZ सच दॅट लेंथ XY इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ YZ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड लेंथ XZ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजेच की आपल्याला इथे ट्रायंगल काढायचं आहे. त्याचं नाव आहे ट्रायंगल XYZ. आणि आपल्याला इथे त्याच्या लाईनची मेजर दिलेली आहे, त्याच्या लाईनची सेगमेंटची. म्हणजे इथे आहे XY जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे, YZ 4 सेंटीमीटर आणि XZ आहे 5 सेंटीमीटर. तर फर्स्ट आपण XY ही बेस मध्ये काढूया कारण की ती मोठी आहे. तर मी XY ही बेस मध्ये काढून घेतो. आपण कोणती पण सेगमेंट बेस मध्ये काढू शकतो, पण मी XY घेत आहे. तुम्ही कोणतीही घेऊ शकता. इथे मी 6 सेंटीमीटरची सेगमेंट काढतो. फ्रेंड्स तुम्ही जेव्हा आपण व्हिडिओ बघत असाल तेव्हा पुस्तक घेऊन बसा, हे तुम्हाला ते आणखी कळेल. आणि आता आपण याला नाव देऊया X आणि Y. हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. याचं मेजर आहे 6 सेंटीमीटर. तर आपण X आणि Y हे 2 पॉईंट काढलेले आहेत. आता आपल्याला इथे Z पॉईंट काढायचा आहे. तर Y पासून Z चं अंतर आपल्याला दिलेलं आहे. YZ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. म्हणजेच काय आपल्याला इथून 4 सेंटीमीटरची लाईन इथे काढायची आहे. त्यासाठी आपल्याला चॉकचा उपयोग करावा लागेल आणि आपल्याला या चॉक मध्ये 4 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्यावा लागेल. तर फ्रेंड्स मी तुम्हाला इथे घेऊन दाखवतो 4 सेंटीमीटरचा डिस्टन्स. तर मी ते 4 सेंटीमीटरचा डिस्टन्स या चॉक मध्ये घेतलेला आहे आणि YZ ची 4 सेंटीमीटर ही त्याची लेंथ आहे. तर आपल्याला या पॉइंट वरून इथे एक आर्क मारायचा आहे. आणि आता आपण YZ इथे एक लाईनचा आर्क मारलेला आहे. आता आपल्याला XZ म्हणजे किती दिलेला आहे XZ आहे हे 5 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला 5 सेंटीमीटर मेजर आपल्या स्केलवरून चॉक मध्ये घ्यायचं आहे. तर आता XZ चं इथे 5 सेंटीमीटर त्याची मेजर आहे. तर मी ऑलरेडी याच्या 5 सेंटीमीटर इथे मेजर घेतलेला आहे. आता मी या पॉइंट वरून तिथे आर्क मारतो. तर आता हा जो पॉइंट मिळालेला आहे हा पॉइंट Z पॉइंट आहे. आता या पॉइंटला आपल्याला या दोन्ही पण पॉइंटशी जॉईन करायचं आहे. म्हणजेच की या Y पॉइंट वरून आपल्याला इथे असं जॉईन करायचं आहे याला. आणि या X पॉइंटला सुद्धा या पॉइंटशी जॉईन करायचं आहे. तर इथे आपण ट्रायंगल XYZ हा काढलेला आहे आणि तो आपण या सेगमेंटच्या मेजरने सहाय्याने काढलेला आहे.